बातमी लातूरची आहे। लातूर शहर महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आलेला आहे। जय तुळजाभवानी नगर मधली ही घटना आहे। तर या जय तुळजाभवानी नगर मध्ये 30 वर्षांपासूनचा रस्ता हा रात्रीतूनच गायब झालेला आहे आणि जय तुळजाभवानी परिसरामधला महानगरपालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यांच्या कारभाराचं पावसाळी अधिवेशनात पडसाद सुद्धा उमटतायत। तर लातूर शहरातील जय तुळजाभवानी नगरातील मागच्या 30 वर्षांपासूनचा एक मुख्य रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका रात्रीत बंद केलाय आणि यानंतर आता काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी सध्या राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये लातूर शहरातला हा प्रश्न उपस्थित केलाय। अध्यक्ष महोदय, लातूर शहर महानगरपालिका येथील तुळजाभवानी नगर येथील नागरिकांना मुख्य रस्त्याला जाण्यासाठी रस्ता जो आवश्यक आहे तो दिलेला नाही आहे। तिथं इतर विकासकाला परवानगी दिली आहे, तो रस्ता बंद केला आहे। याची वारंवार आम्ही लातूर शहर महानगरपालिकेला विचारणा केली, पण त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही आहे। हे रेखांकन जे झालंय अध्यक्ष महोदय, हे चुकीचं झालेलं आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला आमची अशी विनंती ठीक आहे। सन्माननीय सदस्य अमित देशमुखजींनी जी माहिती आज सभागृहात दिलेली आहे त्याची शासनाने नोंद घ्यावी आणि उचित कारवाई त्वरित करावी। तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महानगरपालिका प्रशासनाचा अजब कारभार चव्हाट्यावर आलेला आहे आणि याचे पडसाद उमटलेत आणि यानंतर जय तुळजाभवानी नगरमधील नागरिकांशी संवाद साधलाय आमचे जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। पाहूयात। लातूर शहरातल्या तुळजाभवानी नगरामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून असलेला रस्ता अचानक गायब झाल्याची घटना घडली आणि याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटले। नेमका विषय काय आहे हे थेट आपण त्याच नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। मी आता सध्या लातूर शहरातल्या तुळजाभवानी नगर परिसरात आहे आणि माझ्यासोबत इथले काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ताई, तुमच्या ह्या नगरातला जो रस्ता होता तो रस्ता आता गायब झालेला आहे, काय नेमकी भावना आहे तुमची? 20 वर्षापासून हे रोड आहे। आज आमच्या महिला आहेत, शाळा आहेत, लहान लहान मुलं आहेत, तरी हे रस्ता बंद केले आणि कुठल्याही नगरसेवकाने आमच्या या तुळजाभवानीवरती दखल घेतली नाही। तर भैयाजीने हे प्रश्न मांडले ते त्यांनी थोडं आता मनावर घेतले, पण हे रस्ता आम्हाला मिळालाच पाहिजे ही आमची मान्यता आहे। महानगरपालिकेच्या नगररचना विभागाला तुम्ही वेळोवेळी जाऊन त्या ठिकाणी विचारणा केली, काय नेमकी प्रतिक्रिया येत होती? भांगे मॅडमला आम्ही वारंवार वेळेवर सूचना दिली, पण त्यांनी काहीच आमच्या प्रतिसाद केले नाही। इथं आले, त्यांनी हो म्हणले आणि गेले। आम्ही द्वया सुद्धा त्यांना रिक्वेस्ट केले तरी काही प्रश्न उत्तर दिले नाहीत त्यांनी। प्रशासनाची नेमकी काय भूमिका आहे? प्रशासन आम्हाला खूप त्रास देत आहे। आम्ही खूप वेळेस महानगरपालिकेत गेलो तरी ते आम्हाला टोलवाटोलीची उत्तरं देतात। एकंदरीत आपण जर पाहिलं तर लातूर शहरातला हा जो तुळजाभवानी नगरातला जो मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्याची अडचण नेमकी महापालिका प्रशासनाला काय आहे? परंतु राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शहराचे आमदार अमित देशमुख यांनी हा प्रश्न मांडल्याच्या नंतर आता मात्र प्रशासन जागं झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात या नागरिकांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळेल आणि याच्यामध्ये जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई होईल ही मात्र अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।